नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र येत्या 9 मार्चपासून पहिल्या सत्राचा काल झाला समारोप. पहिल्या सत्रात उत्तम काम झाल्याचा सरकारचा दावा. राज्यातल्या महापालिका नगरपरिषदांच्या निवडणूक प्रचाराला सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक होणार. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत भक्कम स्थितीत. विराट कोहली मुरली विजयची शतकी खेळी. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिलं सत्र काल संपलं. दुसरं सत्र 9 मार्चपासून सुरू होणार आहे. लोकसभेत काल पहिल्या सत्रातल्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिलं. वस्तू आणि सेवा करामुळे आपली करव्यवस्था सक्षम होईल असं ते म्हणाले. राज्यसभेतही काल केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा झाली. माजी वित्तमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी काल केली. यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 वेळा तहकूब झालं. दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रात उत्तम काम झाल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. लोकसभेत 113% तर राज्यसभेत 97% काम झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चिंचवड इथे झालेल्या प्रचारसभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. जनतेचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास असून लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा मिळणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. स्मार्ट सिटीच्या योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समावेश व्हावा यासाठी आपण पंतप्रधानांबरोबर चर्चा करू असंही ते म्हणाले. 2019 पर्यंत आम्ही सर्वांना हक्काचं घर देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रचारसभेला पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे लोकप्रतिनिधी तसंच पक्षाचे 128 उमेदवार उपस्थित होते. शिवसेनेनं मुंबईतल्या जनतेसाठी आतापर्यंत अनेक समाजोपयोगी कामं केली असून यापुढेही ती करत राहील असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. ते काल मुंबईत अंधेरी इथल्या प्रचारसभेत बोलत होते. मुंबईत राहून मुंबई विरोधी बोलणाऱ्यांची शिवसेना गय करणार नाही असं सांगत दरवर्षी 2 लाख कोटी रुपये कररूपानं देणाऱ्या मुंबईची तुलना पाटणाशी कशी करता असा सवाल ठाकरे यांनी केला. उत्तराखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतं, मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. ते काल नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. राज्य सरकारचे मंत्री भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सध्या शिवसेना भाजपा जनतेची दिशाभूल करत असून भांडणाचा देखावा करतंय असा टोलाही त्यांनी हाणला. सरकारचं मराठवाड्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. शिवसेनेनं राज्यातल्या सरकारचा पाठिंबा काढून घेऊन आपण वाघ आहोत हे एकदा सिद्ध करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या ढवळी इथे प्रचारसभेत केलं. शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर भाजपा प्रवेश केलेल्यांना पश्चाताप होईल असंही पाटील यावेळी म्हणाले. रेशनच्या म्हणजेच स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्याचा निर्णय काल सरकारनं घेतला. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 1,40,000 कोटी रुपयांचं लक्ष्य चांगल्या पद्धतीनं गाठता यावं यासाठी आणि पारदर्शकतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ज्यांच्याकडे सध्या आधार कार्ड नाही त्यांना अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत अन्न कायद्याअंतर्गत सवलत देण्यात आली आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्या याचं भारतात प्रत्यार्पण करावं अशी विनंती भारतानं इंग्लंडच्या उच्चायुक्तांकडे केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सीबीआयनं केलेली विनंती उच्चायुक्तांकडे सोपवण्यात आल्याचं ते म्हणाले. भारत आणि ब्रिटन दरम्यान प्रत्यार्पण करार असून मल्ल्यांविरुद्ध कायदेशीर प्रकरण असल्याचं भारतानं स्पष्ट केलंय असंही स्वरूप यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत यायला बंदी घातल्याच्या निर्णयाला कनिष्ठ न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवायला आज फेडरल न्यायालयानं नकार दिला.
सरकार आपल्या निर्णयाचं ठोस समर्थन करू शकलेलं नाही असं सॅन फ्रान्सिस्को इथल्या न्यायालयानं स्पष्ट केलंय. प्रवासबंदी त्वरित लागू करावी ही सरकारची विनंतीही न्यायालयानं फेटाळून लावली आहे. भारत गुप्त आण्विक शहर उभारत असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचं भारतानं स्पष्ट शब्दात खंडन केलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुप्त आण्विक शहर हा पाकिस्तानचा कल्पनाविलास असल्याचं ते म्हणाले. भारतानं नेहमीच आंतरराष्ट्रीय कराराचं पालन केलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दहशतवादाला छुपा पाठिंबा आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पाकिस्तानात दिलेला थारा या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानची ही चाल असल्याचं स्वरूप यांनी यावेळी स्पष्ट केलं. इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी केरळमधल्या तरुणांना वळवण्यासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं काल मुंबईत 2 व्यक्तींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. मुंबईतल्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनआयएनं ताब्यात घेतलेल्या ठाण्याचा रहिवाशी आर्शी कुरेशी आणि केरळमधला कासारगोड इथला फरार झालेला अब्दुल रशीद अब्दुल्ला यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. भारताविरुद्ध तीव्र द्वेष पसरवणं, बेकायदेशीर कृत्यातील सहभाग तसंच इसिसला पाठिंबा असे आरोप या दोघांवर ठेवण्यात आलेत. मुंबई पोलिसांनी या संदर्भात नौपाडा पोलीस स्थानकात प्रथम माहिती अहवाल सादर केला होता. त्यानंतर एनआयएनं हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतलं. या खटल्यातील पुढची सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी भारत पूर्णतः कटिबद्ध असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी स्पष्ट केलंय. ते काल नवी दिल्लीत सुरक्षाविषयक एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलत होते. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहिजे असंही ते म्हणाले. दहशतवाद हा विकासाला असलेला सर्वात मोठा धोका असून दहशतवादाचं उच्चाटन झालं तर शांतता नांदेल असंही त्यांनी सांगितलं. धर्म आणि पंथाबाबत स्वातंत्र्य, आर्थिक समानता आणि लोकशाही अशी तत्व कट्टरतावादाचं उच्चाटन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत असंही अकबर यावेळी म्हणाले. कुख्यात दहशतवादी अझहर मसूद तसंच जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावात वारंवार अडचणी निर्माण करण्यासंदर्भात भारतानं चीनकडे औपचारिक विरोध नोंदवला आहे. दिल्लीतील चीनी दूतावास आणि बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाकडे या संदर्भातली राजनैतिक कागदपत्र सोपवण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. संयुक्त राष्ट्रसंघात या संदर्भातला प्रस्ताव भारतानं नाही तर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यांनी मांडला होता. याकडे भारतानं लक्ष वेधलं आहे. अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव व्ही के शशिकला यांनी काल संध्याकाळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन इथे भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. आपल्या समर्थक आमदारांच्या नावांची यादी सादर करून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली. पनीरसेल्वम यांच्या राजीनाम्यानंतर 5 फेब्रुवारीला शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं तसंच गरज पडल्यास आपण राजीनामा मागे घेणार असल्याचंही काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी स्पष्ट केल्यामुळे तामिळनाडूत राजकीय पेच निर्माण झाला आहे. दरम्यान पनीरसेल्वम यांनीही काल राज्यपालांची संध्याकाळी भेट घेतली आणि राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली. शेतकऱ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कष्टाबरोबरच लागवडीसाठी योग्य पिकांची निवड केली तर इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेतीच फायदेशीर ठरू शकते याचा अनुभव हळूहळू शेतकऱ्यांना येऊ लागलाय. बुलढाण्यातल्या एका शेतकऱ्यानं केवळ 1.5 एकरात घेतलेल्या पिकाने त्याला भरघोस उत्पन्न मिळवून दिलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या देऊळगाव मही इथं राहणाऱ्या दत्तात्रय शिंगणे यांच्याकडे 5 एकर वडिलोपार्जित शेती असली तरी पारंपरिक पिकं घेत शेती करताना ती फायदेशीर होत नव्हती. त्यामुळे इतरही कामं करावी लागत होती. तरीही समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्यानं अखेर स्वतःच्या शेतीवर जास्त भर देण्याचं शिंगणे यांनी ठरवलं. 1.5 एकरात त्यांनी 1.5 क्विंटल मेथीचं बी पेरलं. शेतीची मशागत करताना
पाणी आणि खताच्या योग्य प्रमाणामुळेच अवघ्या महिनाभरातच मेथीची हिरवीगार शेती दिसू लागली. तूर, सोयाबीन, उडीद, मूग या पिकामध्ये मला पैसे राहत नव्हते. पैसे राहत नसल्यामुळे मी एक नवीन प्रयोग करायचं ठरवलं. ते 1.5 एकर शेतामध्ये मी मेथी टाकली. मला 15,000 रुपयापर्यंत मेथीला खर्च आला. पीक चांगलं आलं. पीक चांगलं आल्यानंतर मी एक वालसंगीचे हरिभाऊ वाघ या व्यापाऱ्याशी संपर्क केला. त्यांनी पाहिलं. त्यानंतर अनेक व्यापारी माझ्याकडे आले, परंतु हरिभाऊ वाघ यांनी मला त्या मेथीचे 1.5 लाख रुपये दिले. मेथी, ऊस आणि मका या तीनही पिकांपासून सुमारे 4 लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याचं उत्पादन होणार असून वर खर्च वगळता 3 ते 3.5 लाख रुपयांचा नफा त्यांना होणार आहे. पारंपरिक शेतीऐवजी वेगवेगळ्या पिकांची निवड केल्यानं कमीत कमी उत्पादन खर्चात जास्त नफा मिळवून देणाऱ्या शेतीचा आदर्श शिंगणे यांनी घालून दिला आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा पुरवणं हे रेल्वेचं कर्तव्यच असून सध्याच्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं काल केली. याविषयी निश्चित नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश एका सामाजिक संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे आणि न्यायमूर्ती पी.आर. वोरा यांच्या खंडपीठानं मध्य तसंच पश्चिम रेल्वेला दिलेत. रेल्वे स्थानकं, प्लॅटफॉर्म तसंच रेल्वे गाड्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी पुरेशा सुविधांचा अभाव असल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. यासंबंधी केलेल्या उपाययोजनांविषयी येत्या 6 आठवड्यात एक अहवाल दाखल करण्याचे निर्देश यावेळी खंडपीठानं मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले आहेत. भिवंडीत काल रिक्षा चालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानं रिक्षा चालकांच्या मुजोरीचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ ठाणे आगारातून जाणाऱ्या सर्वच एसटी बसेस आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. एसटीचे ठाण्यात 2 आगार असून दोन्ही आगारातील बस सेवा बंद आहेत. भिवंडी इथे झालेल्या घटनेनंतर मृत चालकाच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. मात्र रिक्षा चालकांना अटक होत नाही तोपर्यंत बस सेवा बंद राहील अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान या घटनेविरोधात कालच भिवंडी इथल्या एसटी चालकांनी संप पुकारला. भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथे कालपासून कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली. कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 3 बाद 356 धावा झाल्या होत्या. कर्णधार विराट कोहली 111 धावांसह आणि अजिंक्य रहाणे 45 धावांसह मैदानात आहेत. मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांची शतकं कालच्या दिवसाची वैशिष्ट्य ठरली. बांगलादेशचा जलदगती गोलंदाज तस्किन अहमद यानं सलामीवीर राहुलला केवळ 2 धावांवर बाद करून भारताला पहिला हादरा दिला होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सलामीवीर मुरली विजय यांनी सावध फलंदाजी करत आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 178 धावांची भक्कम भागीदारी केली. मात्र चेतेश्वर पुजाराचं शतक 17 धावांनी हुकलं. त्याला मेहंदी हसननं 83 धावांवर बाद केलं. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र येत्या 9 मार्चपासून पहिल्या सत्राचा काल झाला समारोप. पहिल्या सत्रात उत्तम काम झाल्याचा सरकारचा दावा. राज्यातल्या महापालिका नगरपरिषदांच्या निवडणूक प्रचाराला सर्वच पक्षांच्या प्रचारानं घेतला वेग. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक होणार. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत भक्कम स्थितीत. विराट कोहली मुरली विजयची शतकी खेळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.